आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। संधी साधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही, भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर पवारांचं मोठं वक्तव्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्यास पवारांचा विरोध कायम। प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार, शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार विचारधारेचे पक्के आहेत, शाहू फुले आंबेडकरांवर त्यांची श्रद्धा कायम आहे। भाजप सोबत जाऊन बाटले त्यांना शरद पवार घेणार नाहीत, संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा। पवार कधी सरळ मार्गाने चालले नाही, उलटा अर्थ असू शकतो। शरद पवारांच्या राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विधानावरून संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। बोलायचं एक आणि करायचं एक, पवार मोदी शहांच्या थेट संपर्कात, त्यामुळे ते कधीही भाजपात जाऊ शकतात। अजित पवारांचं लोडणं घेऊन ते कशाला जातील, म्हणून त्यांनी भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेणार नाही असं वक्तव्य केलं असेल। लक्ष्मण हाकेंचा टोला। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचं गणित प्रस्तावावर अडलं, सूत्रांची माहिती। कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा, सेनेपुढे पेच, सूत्रांची माहिती। आमची ताकद जास्त, आमच्या अटींवर युती व्हावी, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका असल्याची माहिती। आरोप करण्याआधी मातोश्रीवरील मालकाला अघोरी पूजेबद्दल विचारा, वसंत मोरेंच्या गोगावलेंवरील आरोपानंतर नितेश राणेंची टीका। निधी वाटपावरून शिवसेनेचे मंत्री अजितदादांवर नाराज, शिंदेंसमोर नाराजी बोलून दाखवली, सूत्रांची माहिती। प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोलेंमध्ये शाब्दिक चकमक। नाना पटोलेंसारखे नेते आता रिकामे झालेत, रिकामे झालेले लोक सध्या नेतृत्व करतायत। प्रफुल्ल पटेलांची पटोलेंवर टीका, तर मी तुमच्याशी मोठा भाऊ म्हणून सन्मानाने वागतो, नाहीतर कोणाचे कपडे कसे उतरवायचे हे मला माहितीये, पटोलेंचं पटेलांना उत्तर। अजित गव्हाणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, पिंपरी चिंचवड पालिकेच्या 37 माजी नगरसेवकांचाही प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचा बँड वाजलाय, आम्ही त्यांना कृतीतून उत्तर देऊ, संजय राऊतांनी केलेल्या टीकेला गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर। भरत गोगावलेंनी केलेले घोटाळे 7 दिवसात बाहेर काढणार, तटकरेंवरील टीकेनंतर आनंद परांजपेंचा इशारा। तर भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास राजीनामा देईन, अन्यथा परांजपेंनी स्वतःच्या तोंडाला काळं फासावं, गोगावलेंचं आव्हान। लाडकी बहीण योजना चांगली, पण योजनेमुळे आदिवासींचं नुकसान। शिंदेंच्या सेनेचे आमदार आमशा पाडवींची प्रतिक्रिया, आदिवासी विभागाचा निधी वळवला जाऊ नये यासाठी पत्र दिल्याची माहिती। TV9 मराठीने दाखवलेल्या बातमीनंतर वाल्मी कराडचा फोटो असलेला बॅनर हटवलं। बाप्पासाहेब घुगेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर कराडच्या फोटोमुळे वाद झाला होता। सोमय्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले, वर्ध्याचे ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख निहाल पांडेंचा आरोप, किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मावळच्या कुंडमळातील दुर्घटनास्थळी कोसळलेला पूल परिसरात अजितदादांकडून पाहणी, आमदार सुनील शेळकेही उपस्थित। यंदा सर्वात जास्त पाऊस पडला, दुर्घटनेवेळी पुलावर प्रचंड गर्दी होती, सूचनांचा बोर्ड लावला तरी कुणी लक्ष देत नाही। कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट घेतल्यानंतर अजितदादांची प्रतिक्रिया।